म्हणजे कसं त्याला भेटता येईल पण आहो काय काय कुठं चालला? ते हा तो माझा मित्र आलाय ना. कोणता? तो नव्हता मुंबईला. मुंबईला? आता तुला नाही माहिती तो माझ्या लहानपणीचा मित्र आहे. तो आलाय त्याला जरा म्हणलं भेटून यावा. अहो मग घरातली थोडीफार काम करा मग जावा भेटायला. आता काय धुणे भांडी करू काय आता ती मी करते. मग? किराणा आणायचाय, भाजीपाला आणायचाय, अजून तुम्हाला सांगते दळण आणायचंय. ती कोण आणणार? अगं पण मी नाही गेलो तर मग तिला राग येईन ना. काय? त्याला राग येईन ना नाही गेलो तर लवकर. त्याला राग बी आला तर मग तो नाही इतके दिवसातून आलो मी आणि तू खुशाल घरचे किराणा आणि दळण करीत बसला काय. मग आता थोडंफार घरचं बी बघावं लागतं ना. बाहेर बाहेर काय आहे? मी काय म्हणतो आजचे दिवस बघ ना तू काय? काय असेल ते आणून घे. मी कुठं जाऊ? मग तू कुठं जाऊ म्हणजे मग मी त्या नाऱ्याला सांगा ना आणायला. बघा मग नाही त्यो. ते नको ते येडे त्याला काय सांगा ती. हा मग तू मला तसंच पाहिजे. मग मी काय म्हणतो जरा किती वेळ लागेल मला बघ 4 तासात मागेन मी. काय 4 तास मित्राला भेटायला? अहो मित्राला भेटायला जायचंय तुम्हाला? मग भेटायला जायचं ना आता इतक्या दिवसांनी आलाय इतक्या वर्षांनी मग ते आमच्या गप्पाच संपायच्या नाही तुला सांगतो. हा एवढ्या असत्या. हा जरा मोठ्याला गप्पा कधी कसं कुठं जायचं ते बी गप्पा येते. म्हणजे कुठं जायचं कसं कसं गेलता कसं कामाला लागला ते सगळं सांगा ना त्यो. आता तुम्हाला लागायचंय की कामाला? नाही मला कशाला तुला सोडून काय जातो मी. हा मग तेच हा, म्हणलं. तुला सोडलं का मला करमत नाही तुला चांगलं माहिती आहे ना. हा ते कळलं मला. हा या जाऊन मग हा, लवकर लवकर या. अगं मग उशीर झाला तर झाला म्हणजे कसं त्याने जर नेलं तिने पिक्चरला तर मग कोणी? त्याने पिक्चरला नेलं तर ते म्हणत होतं ना त्याच्या संग पिक्चरला जायची काय गरज आहे? मला न्या ना पिक्चरला. आता तुझं कुठं काढायची इथं पिक्चर का? म्हणजे तुला नेन ना एका दिवशी चांगला पिक्चर लागला ना मग तुला नेन. हा जेवत असला लावा. ते असला साऊथ इंडियन असतो आणि मग माझं राहू द्या मला काहीच कळायचं नाही त्यात. नाही, तुला मारामारी कळत नाही भिशीम नाही तुला आवडत ना. जा तू काम कर तुझं मला जाऊ दे गडबडी जरा. जर जास्तच गडबड दिसते. नाही ना ते उशीर झाला ना. बरं इकडे जायचंय. अगं बाया काय झालं एवढं माणसाला? मग पप्पा कुठे गेले? गेले मित्राला भेटायला तिकडे बाहेर. का ग काय झालं? तर शाळेत ना फी भरायची होती. शाळेत फी भरायची मग पैसे मागायचे पप्पाला? पप्पाच नाहीत घरी. मी आला ना थोड्या वेळच्यानी मग सांगते. हा तवर जा खेळायला जा. लेकराला पैसे भरायचे बापाचं तिकडं लक्ष नाही फक्त लक्ष म्हणजे बाहेर. चला कधीच ह्या माणसाला बोलवलं आणि कधी लवकर आला असं कधी होतच नाही. परत कोणी बघितलं ना तर परत प्रॉब्लेम. असं त्यांना पण तोंड देत. कधी येतोय काय माहिती. काय टायमिंग झाला? लय उशीर झाला का? मग हा काय निघलोच होतो नेमकं ना त्या बायकोने अडवलं मला त्याच्यामुळे उशीर झाला. परत कोणी बघितलं तर अजून प्रॉब्लेम. अगं कोण बघते आपली नेहमीची जागा इथं कोण येतं का आपल्याला दोघांना सोडून. ते पण आहे. हा बरं मी काय म्हणतो काय म्हणतो तू लय गडबडीत कशाला असं. मी काय घरी असलं ना फोन नको लावीत जाऊ मला. अगं कधी चुकून हुकून बायकोने उचलला मग मी मिस करत होते तुला. पण हा ना पण आता तू मिस करीत होती तिकडे फोन उचलला असतं तर मिक्सर झाला असतं डायरेक्ट माहिती का. काहीतरी कर ना. काय 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 करायचं काय आता ते दिलंय घरच्यांनी लावून लग्न मी काय करू शकतो त्याला. मला खरं म्हणजे ना तूच आवडती माहिती का. पण तिची निस्ता बघ 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 पण तुझा चेहरा मी डोळ्यासमोर आणतो. झादे म्हणतं किती एवढायची एवढं ते तिला सोडूनच दे. द्यायचंय ना सोडून. मला असं कारण सापडा ना. मला असं कारण सापडलं ते लगेच घटस्फोट देऊन टाकतो आणि तुझ्या संग लग्न करतो. खरंच? हा बरं मी म्हणतो कुठं जायचं होतं फिरायला? आपण लांब कुठंतरी फिरायला जाऊ. महाबळेश्वर? महाबळेश्वर? हा नका नका तिकडं नको. मग कोल्हापूरला? नको तिकडं बी नको. मग गोव्याला जाऊ ना. गोवा? हा नको ते पाणी बघितलं मला भीती वाटते तुला माहिती आहे ना. प्लीज ना. अगं नको काय कशाला. तू प्रेम करतो ना माझ्यावर. मग तुला काय खोटं वाटतं का? हा मग मला गोव्याला घेऊन जा. गोवा गोवा कशाला आता गोवा मावा काय ते नकोच. आपण एक काम करू इथंच फिरू ना गावात कुठेतरी. जा तू असंच करतो. अगं तुला सांगू का खरं प्रॉब्लेम काय आहे फिरायला जायचं म्हणलं 2-3 दिवस तिकडच मोडतील. मग हिला काय सांगायचं? तिला काहीतरी सांग ना. तिला काय सांगू? काहीतरी सांग म्हणा. मित्रांसंग फिरायला चाललोय. आताच खोटं बोलून आलोय मी की म्हणलं की माझा मुंबईचा मित्र आलोय
आणि त्याला भेटायला जायचंय असं खोटं सांगून आलं. चुकून तुझं नाव निघायचं राहिलं तोंडात निघलं असतं ना मग ते गोंधळ झाला असतं सगळा. पण आपण असं किती दिवस लपून छपून भेटायचं. हा बघ, हे चोरून चोरून भेटणं यालाच प्रेम म्हणते. कळलं का तुला? असं चोरून चोरून भेटलं का प्रेम वाढतं. मग नाही. आता मी माझ्या बायकोला दररोज भेटतो, वाढतंय का आमचं प्रेम? नुसतंच भांडणं होते. चल ना मग आता आपण काहीतरी खायला जाऊ. हा, तुला ना मस्तपैकी हॉटेलला जेव घालतो. हॉटेलला जाऊ मस्तपैकी जेव, तुला काय खायचं ते खा. हा, तसं बी ना माझ्या बायकोच्या हाताला चवच नाही. पार खाऊ खाऊ ना ते पानचाट पुचट खाऊ खाऊ पार वैतागलोय मी. म्हणूनच तुझी तब्येत वाढाना. हा ना, तू तरी लक्ष घाल माझ्यावर. तू मला जीव लाव म्हणजे माझी तब्येत वाढन. आणि तुझी कमून वाढा ना. तू नाही येस म्हणून. ठीक आहे, मी काय म्हणतो मस्त पनीर हंडी घे, रोटे घे ना असं, आणि जेवण झालं तुला आईस्क्रीम चारतो. चल मग. चल, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. जायला गाण्या लाज वाटतं ना. घरी एवढी सुंदर बायको असून रोज पोरं घेऊन हिंडतोय. एकदा आम्हाला पोरं भेटा ना, ह्या वहिनीला सांगून काहीतरी चाड्या लावल्याच पाहिजे, त्याशिवाय ह्याचा बंदोबस्त नाही व्हायचा. हा बा, करतो काढतो बरोबर. वहिनी, हो वहिनी, काय झालं हो भाऊजी? काय करताय? नवऱ्यावर लक्ष आहे का नाही तुमचं? नवऱ्यावर लक्ष? नवऱ्यावर कशाला लक्ष ठेवायचंय? नवरा चांगला आहे माझा. करतोय बाहेर मी बघित आता माझ्या डोळ्यानी. तुमचं दिमाग चांगलं आहे ना अजून? का डोळे बी आता पार ही झाल्या? चालू होतं बाहेर झाडात मी बघितलंय. विशेष ठेवा बघा, फिरायला जाणार पिक्चर बघायला. दुसरं कुणीतरी असन. हो, त्यांचं ठरलंय पिक्चर बघायला जायचं. एका कपात ते 2 नाळ्या घालून लस्सी प्यायचं. हो, काही बी नका सांगू भाऊजी, जाऊ द्या. तुम्ही ना चेष्टा करीत असताल, मला माहिती तुम्ही चेष्टा करतात दरवेळेस, पण जाऊ द्या. आज काय आहे, माझा चेष्टाचा मूड नाही जास्त. त्याचा विषय नाही. जेव्हा तुमच्या सोबत एखादी सवत येईन तेव्हा कळन तुम्हाला. मजी तुमच्या सोबत एखादी सवत बायको तो दुसरं लग्न करून आल्यावर कळन, तर नाही कळायचं. वहिनी तुम्हाला काय सांगू, ती हातात हात घालून काय बसत्यात, झाडाखाली गळ्यात हात टाकून काय बसत्यात, पाप्या काय घेत्यात. हयो भाऊजी, खरंच मी सांगतो, विश्वास ठेवा राव. खोटं वाटतंय का तुम्हाला? आता खोटं नाही वाटत, आता खरंच वाटतंय. एवढं झालंय म्हणल्यावर. जेव्हा मग तुमच्या घटस्फोटात चाललंय, तुम्ही चुकी करू नका, त्याच्याकडे लक्ष द्या. लग्न मोडायचं म्हणतोय तो तुमचं त्यांचं. माझा घटस्फोट? हा, मी काय केलंय आता? काय माहित आता. मला माहिती का त्यांचं लफड चालू आहे बेकार गावात झगाट. मला भाऊजी तुम्ही दाखवा मला. हो वहिनी, काय ते काय आता ते थांबले असताना दावा मग? गेले असताना त्यांचं पिक्चर बघायचं प्लॅनिंग झालंय. मला काय चांगलं सांगणं काम होतं बा तुमचं. मग बघा आले होते काय असेल ते. लय अवघड आहे. काय करा नवऱ्याला? कुशल पाया घेऊन येतोय, लाज वाटते का पाड्याला? मी ना आता माझ्या बापालाच फोन लावते. आता काय खरं राहिलेलं नाही माझं. हॅलो हॅलो बाबा, अरे काय रे ती बाई? आता माझ्या संसाराला आग लागली. आग लागली? मग काय झालं काय नेमकं? माझा नवरा दुसऱ्या पोरीला झाडात घेऊन जाऊन गुलुगुलू करीत बसला होता. नाही 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 नाही, जावई तसं नाही करणार. माझा विश्वास आहे त्याच्यावर. तुम्हाला काय माहित असतंय का? जावई तसं नाही करणार. जावईने केलंय तसं. नाही नाही, तुला कोणी सांगितलं? कुणी सांगितलं म्हणजे? हा, मला काय माहित नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता मला इथं पाहिजे. बरं बरं, आलो 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 लगेच या तुम्ही. आलो. देवा, आता बाबा तरी लवकर येऊ दे, नाही तर संसाराची माझी राग रांगोळी होईल. तर बर अरे काय झालं बाई तुला? काय रे ती? काय सांगू बाबा, का बरं? ते माझा नवरा दुसऱ्या पोरीला घेऊन बसला नाही होता. रे, नाही तसं करणार तो. जावई तसा नाही बाई. हा, तुम्हाला काय माहिती? काय तसा नाही. माझा विश्वास आहे. सोनं आहे ती, सोनं. हा, सोनं आहे. मग सोनं निघतंय पितळावानी पार. तसं कसं निघेल सोनं? कसं निघन म्हणजे? मग? पोरीला घेऊन हिंडताय, मला सांगत लोक. तुला कुणी सांगितलंय का? मग का डोळ्याने सांगितलंय पाहिलंय तू? सांगितलंय मला. आणि डोळ्याने पाहायची काय गरज आहे? माहिती की 24 तास माणूस घराच्या बाहेर असं मनाने असतोय. तू हे करायला लागल्यावर दोघांचे भांडणं होते का राहते? त्याला विचारायचं, येऊ द्यायचं. हा, हा? यायचं विचारायचं. खरं खोटं कळायला पाहिजे ना आपल्याला. मला काय सांगू नका, मला इथं राहायचंच नाही.
मला इथं अजिबात म्हणजे अजिबात राहायचं नाही, मला तुमच्या बरोबर यायचंय. मला ना काय सांगू, मला यायचंय म्हणजे यायचंय तुमच्या बरोबर. मला काय सुचत नाही आता. काय मामा बरं आहे ना? तो काय जावई, काय म्हणती पोरगी? काय म्हणती? मी रडत ती बराच वेळ झालं. तुमची आठवण आली असेल. माझी आठवण कशाचं? खरं सांगा तुमची कोणती पोरगी होती ती मागाशी? कोणती पोरगी होती? खरं सांगा ती कोणती पोरगी आहे? नाही तर तुम्हाला ना मी इतकं हानी ना, तुम्ही मला सांगा, नाही तर मी आज बाहेर जाईन. जाती होय. अरे मग कशाला जाती? कशाला येतं तिला? माझं कुठं नाहीचे काय तर कोणी सांगा. कोण म्हणलं की तुला? कोण म्हणलं म्हणजे? लय लोक सांगतात मला. लय लोक सांगतात, लोक जळतात माझे. अगं ते मुंबईचे मित्र आलतात, त्याला भेटायला गेलो बस. कोणती काय मला माहित नाही. हा पिक्चर पाहायला बी गेले असते मुंबईच्या मित्राबरोबर तुम्ही. नाही पिक्चरचं कॅन्सल झालं जरा. मग हॉटेलला गेलो जेवायला आम्ही. त्याच्यात काय झालं? कोण होत? मित्र होता माझा. मित्र होता ती म्हणती मैत्रीण होती. मग आता तुम्हाला आता तुम्ही बघा आता हे काय असतं मामा, हिचे कोणी कान भरीत. एक तर आमचं दोघांचं एवढं सुखी सुखी चालू ना, लोकांना देखवत नाही. असं कसं देखवत नाही? मग लोक कान भरीत कळ लावित माहिती का? पण लय अवघड झालं. अरे मित्र आहे तो. हॅलो ए सटवे, तू मला आताच्या आता इथं पाहिजे. मला काय सांग? बाई ठेव ना फोन, आले ना. अयो, म्हणजे इथंच होती काय ही? हेच का तो हेच का हेव तुझा हिरो का हेव? अरे त्याची बायको आहे, त्याचा सासरा आहे, त्याला एक बारकी पोरगी, त्यांचा संसार आहे. तू ह्याच्या नादी लागले का? ह्यासाठी शिकवली का तुला शाळा एवढी? अरे पण दादा आमचं तसं काही नाहीच आहे. असं काय नाही. मग कसं आहे? तिथं गुलुगुलू बोलतात, पप्प्याच काय घेतात, मिठीच काय मारतात, त्याच काय आहे? अरे तू कशाला उगा पप्पे पुप्पे काढते? काय नाही घेतलं आमचं. अगं कशाला पप्पे पुप्पे काढते? तसलं काही नाही आमचं. काय गप्पा मला सगळं शेखरनी सांगितलंय. त्या शेखराच्या त्या शेखरे सांगितलं होय. अहो पण मला सांगा वहिनी, बसलो फिरलो जेवलो म्हणजे लगेच लफडं असतं का? तुम्हाला काही पण सांगतात येते. ते काय झालं माहिती का? हिला जरा अडचण होती 3000ची. मग ते तेवढं ती मागत होती. आता कॉलेजची मैत्रीण जुनी ती दिली. आणि ते शेखराचं काय झालं माहिती का? तिने मला ना 1,500 रुपये मागितले होते, मी त्याला दिले नाहीत. आणि मग त्याच्यामुळे तिने अशी कळ लावली. हा तसं पण काय झालं असं बरं. असं आहे ते. राम 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 राम. अहो 1 तास झाला आलोय. मग इथं कसला लफडा झालाय? मी चाललो होतो रस्त्याने, म्हणलं काय चाललंय बघा. अहो जावई पोरगी लागली रडायला. कुठं गेला काय? मग काय तर. नाही कुठं ना गायचं. हिला संशय घेतला हिने आमच्यावर. संशय शपुरीवर? आम्ही कॉलेजचे फ्रेंड आहे. अरे मग त्या हॉटेलला एका कपात 2 जण चहा पितोय तुम्ही? हा. अरे मित्र असले म्हणजे असे एका कपात 2 चहा पिणारे नाही बघितले बा मी कधी. ते काय झालं, ते एक कपात एक माशी पडली होती, 2 ऑर्डर केली. ते मग बशी कप चहाचे रेट 10 रुपयाला चहा भेटतो. 10 रुपये नव्हते काय परत नवीन चहा घ्यायला? कशाला वाया घालायचं? अरे लाज वाटू दे जरा. तुम्ही ऐक ना. कुठे घरात कसं येते मला? अगं ऐक ना. अगं ऐक ना. भाऊ आहे तू? भाऊ आहे तिचा. पाहिलं का सगळं? अहो पण आमचं तसं काही नाहीच आहे. तसं नाही यार. मग आता तुझं लग्न झालंय का? करायचंय लग्न? आणि मग हे जर मी पाहिलं असं अजून कोणी पाहिलं, तुझं लग्न होईल का भविष्यात? अहो पण आम्ही फ्रेंड आहे, मला अडचण होते. फ्रेंड किती असावं, बसावं, बोलावं, मस्त सुख. तिला पोलीस करायसाठी मी मेहनत करतोय, शाळा शिकवतोय. आहे का? आणि पोलीसच्या ऐवजी पोरं बघा. आणि असली कुठाने म्हणल्यावर कशी शाळा शिकवायची? शाळेला हुशार आहे का? शाळेला हुशार आहे, पण ह्या वर्षीच बिघडायला लागली. अरे 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 अरे. बापाला असं खाली पाहायची वेळ लागली पाहिजे. रात दिवस मेहनत करतो. काही म्हण, तुझा कुठं चालला होता बरोबर. मग आता तुझं एक वाईट स्वप्न तोडून दे. नाही ना ते तरुण पोर काय असतं तर मग ठीक आहे, त्याचं लग्न झालेलं. बाबा बुधडला बाई कुणी जाऊन घरात तुझ्यासाठी तर सांग परत फोन नाही करायचं म्हणून. परत फोन बिन काही करू नको मला. नाही तर आता फक्त ह्याला गुदाडलाय. बघा आता बहिणी होते आणि ते आता आमच्या बहिणीला आम्ही दापून घेऊ. जा. तुम्हीच बघा तुमच्या मिस्टरला. अभ्यास लक्ष दे बा. जा. जसा तिकडे भेट. आहे का? म्हणजे कधीच भेटू नको. एवढं बिल लाजला काही काय कुठून भेटलो जावाय तुम्हाला कोणी दाखवलं तरी? ते पवार चायला हो गाव एजंट इथे यायच्या अगोदर जर कधी आपली भेट झाली असेल रस्त्यावर, तिथूनच मागे राहिलं असतं. ते एजंट म्हणलं लय मोठं तळ आहे. लग्न झाल्यावर तरी सुधरण असं वाटलं होतं.
नाही सुधारलं कुठं काय सहज आपल्या गप्पा मारल्या होत्या. एकच्या बरोबर कामाला जायचं रोज, त्याला एकट्याला सोडायचं नाही. हं? ते काय करीन कंपनीत येऊन कॉम्प्युटर जमत नाही तिला बटन काय करेल? वॉचमॅन म्हणून राहीन बाहेर कळलं का? सकाळी संगती निघायचं आणि संध्याकाळी संगती घरात. तुकडा खाल्ला की झोपायचं, सकाळी उठलं की परत निघायचं. चला तुम्हाला चहा कर. कशाला चहा साखर संपली होती ना आपली. साखर संपून आहे तर काय? चांगलं सांगितलेलं नाही आवडत, सत्य कट वाजत. चल चहा आणि गोड करून देतो थोडा. अयो अयो